इंटरव्ह्यू मध्ये तुमचा सर्वात मोठा शत्रू हे तुम्ही स्वतःच असता. वेलकम टू क्रॅक युअर ड्रीम आयटी इंटरव्ह्यू इन 21 डेज सिरीज डे 5. मी अनेक मुलं मुली असे पाहिले जे इंटरव्ह्यू मध्ये खूप कॉन्फिडेंटली येतात, त्यांचा रिझ्युमे हेवी असतो, त्याच्यानंतर प्रोजेक्ट्सही छान ऍड केलेले असतात, पण इंटरव्ह्यू मध्ये बसल्यावरती ते मात्र स्वतः सगळं विसरून जातात. आणि कारण काय, तर ते स्वतःबद्दल एक निगेटिव्हिटी बाळगून जातात आणि तेच शब्द त्यांना इंटरव्ह्यूच्या बाहेर फेकतात. जसं की या टेक्नॉलॉजीमध्ये मी अजून फार काही केलं नाही, हा प्रोजेक्ट खूप छोटाच होता, याच्यामध्ये मी परफेक्ट नाही पण मी ट्राय करतो. आणि रिक्रुटर या क्षणी काय विचार करतात की जर या कॅन्डिडेटला स्वतःवरतीच विश्वास नाहीये तर आपण या कॅन्डिडेटवरती विश्वास कसा ठेवायचा. विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यू मध्ये आपण हंबल असणं आणि एक कमकुवत वाटणं याच्यामध्ये फरक आहे. तुमचं काम एखादं छोटं जरी असलं तरी त्यातून तुम्हाला मिळालेली स्किल्स, एक्सपिरियन्स, जी काही व्हॅल्यू आहे ती मोठ्या आवाजात सांगा. उदाहरणार्थ की हो, हा प्रोजेक्ट छोटा होता पण त्या प्रोजेक्टमध्ये मला टीम वर्क, डेडलाईन मॅनेजमेंट, क्लायंट हँडलिंग या गोष्टींचा एक्सपिरियन्स आला. आणि रिक्रुटरला नेमकं हेच ऐकायला आवडतं का, कारण त्यांना क्लायंट रेडी कॅन्डिडेट पाहिजे असतात.